गुढीपाडव्याविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत. हिंदू नववर्ष ही गुढीपाडव्याची खरी ओळख. मात्र त्याला काही धार्मिक घटनांचाही संदर्भ जोडला गेला आहे. भगवान विष्णूनेही याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असेही म्हटले जाते. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले, त्यामुळे घरोघरी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले गेले असाही दाखला दिला जातो. मात्र हे सर्व कपोकल्पित संदर्भ आहेत. गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो, त्यामागील खरे कारण काय आहे, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भगवान विष्णूने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली वगैरे असे काहीही नाही. या दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परतले असेही काही नाही. मुळातच गुढीपाडवा हा केवळ मराठी जणांचा उत्सव आहे. कारण गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रात आणि त्याला लागून असलेल्या भागातच साजरा केला जातो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. गुढीपाडव्याचा संदर्भ जाणून घ्यायचे असल्यास आपणास इसवी सन पूर्व काळात जावे लागेल. इसवी सन पूर्व 220 मध्ये महाराष्ट्रात सातवाहन घराणे उदयास आले. हे घराणे धनगर असल्याचा इतिहासात संदर्भ मिळतो. याच घराण्यातील राजा शिमुख यांनी जुन्नरला आपली राजधानी करत सरकारला स्थापन केले. या घराण्याचे सुमारे 430 वर्ष म्हणजे इसवी सन 230 पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. या घराण्याने केवळ महाराष्ट्रापुरतीच आपली सत्ता मर्यादित ठेवली नाही, तर कर्नाटक, आंध्र आणि मध्य प्रदेश पर्यंत सत्तेचा विस्तार केला. 425 वर्षाच्या या काळात सातवाहन घराण्याच्या 30हून अधिक राजांनी या काळात राज्य केले. याच दरम्यान त्यांनी आपल्या राज्याची राजधानी पैठणला हलवली. मात्र याच काळात शक राजाची महाराष्ट्रावर नजर पडली. त्याने युद्ध करत सातवाहन घराण्यातील राजाचा पराभव करत सत्ता काबीज केली. त्यामुळे सातवाहन घराण्याचा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्याकडे केवळ सातारा परिसरातीलच सत्ता उरली. शक घराण्याच्या नौपानाने सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेत सातवाहन घराण्याच्या सर्व व्यापार केंद्रावर आपला ताबा मिळवला. महाराष्ट्राचा हा परिसर एक प्रकारे गुलाम झाला. या गुलामीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी गौतमीपुत्र सातकर्णी याने नव्याने सैन्य उभारणी सुरू केली. मराठी योद्धांना एकत्र करत नहपानाशी युद्ध पुकारले. सुमारे 20 वर्ष हा संघर्ष सुरू होता. अखेर नाशिक जवळ युद्धात नहपानाला ठार करण्यात यश आले. नाशिक येथील लेण्यांमध्ये याचा आजही संदर्भ आहे. गौतमीपुत्र सातकर्णीने महायुद्धात विजय मिळवत सातवाहन घराण्याची पुन्हा सत्ता आणली. हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा, मराठी मुलखाचा खऱ्या अर्थाने पहिला स्वातंत्र्य दिन. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यावेळच्या या मराठी राज्यात गुढ्या उभारण्यात आल्या. याच दिवशी गौतमीपुत्र सातकर्णी राजाने नवे संवत्सर सुरू केले. ही परंपरा हजारो वर्षापासून आजही गुढीपाडवा म्हणून सुरू आहे. त्यामुळे हा उत्सव पूर्ण देशात साजरा होत नाही. सातवाहन घराण्याची सत्ता असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागातच गुढ्या उभारल्या जातात. गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या आणि पहिल्या मराठी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.